लाईट पण गेले ना, म्हणून तर, नाही तर चार्जिंग असतो मोबाईल. ठीक आहे, ठीक आहे. हा, आता ह्या स्टेपला काय केलंय प्राजक्ता, इथं काय केलंय 1/2 ऍडजस्ट केलेत 0 to पाय. आणि 2 cos kx sin sx dx. हे ऍडजस्ट केले 1/2. हा 1/2 तसाच राहिला. इंटिग्रेशनच्या आत काय आहे 2, सॉरी कॉस 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 आहे नाही का, इथं कॉस आहे, काय इथं 2 ऍडजस्ट केले, इथं 2 एक इथं 2 1/2 हे ऍडजस्ट केले. 2 cos cos म्हणजे cos a प्लस बी प्लस cos a मायनस बी, तो फॉर्म्युला यूज केला, म्हणजे k प्लस एस एक्स के मायनस एस ऑफ एक्स. ठीक आहे. आता याचं सरळ सरळ इंटिग्रेशन काढणं आता सोपं झालं, बरोबर आहे. कॉसचं इंटिग्रेशन साइन के प्लस एस ऑफ एक्स अपॉन के प्लस एस, डेरिव्हेटिव्ह ऑफ के प्लस एस ऑफ एक्स, बरोबर. कॉसचं साइन के मायनस एस ऑफ एक्स अपॉन के मायनस एस इंटू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, के मायनस एस. लक्षात आलं का? ओके. ठीक आहे. आता साइन 0 काय आलं आणि साइन पाय आलं, बरोबर आहे. हे झिरोच होणार आहे, हे दोन्ही टर्म 0 झाल्या, 0 इफ के अँड एस आर इंटिजर. साइन पाय काय येतं, 0च येतं ना. 2 पाय 3 पाय 4 पाय, त्यामुळे 0 आलाय, बरोबर. प्राजक्ता अभ्यास वगैरे करताय ना? आता 5 नंबरचा प्रॉब्लेम बघा. आता हे जसं केलं कॉस के एक्स तसंच साइन के एक्स हे करायचंय. ओके. आता पुढचं नेक्स्ट केलंय बघा, हे स्किप केलं. आता हे काय 0 to π/2 आणि π/2 to π आहे, म्हणजे इंटिग्रेशन 0 to π आहे, हे काय होणार आहे इथं स्प्लिट होणार 0 to π/2 आणि π/2 to π. हे तुम्ही सॉल्व्ह करा. फायनाइट फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म मध्ये. लक्षात आलं का? हा, हे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत, काही ठेवलेत तसेच. हे 0 to π जरी असलं तरी 0 to π/2 आणि π/2 to π असे इंटिग्रेशन होतील, बरोबर. 5 नंबर 0 to π म्हणजे एल किती आहे, पाय आहे, बरोबर. फायनाइट कोसाइन ट्रान्सफॉर्म आहे. झिरो टू पाय एफ ऑफ एक्स काय दिलाय 1 मायनस एक्स बाय पाय ब्रॅकेट स्क्वेअर कॉस एस एक्स डी एक्स. पुन्हा इथं पॉलिनॉमियल आले बघ. पुन्हा जनरलाइज बाय पार्ट रूल वापरायचा, जनरलाइज बाय पार्ट रूल. 1 मायनस एक्स पाय एक्स डिवायडेड बाय पाय ब्रॅकेट स्क्वेअर इंटू कॉसचं इंटिग्रेशन साइन एस एक्स अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ एस एक्स, तो एस येईल, मायनस 1 मायनस एक्स बाय पाय ब्रॅकेट स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय याचं येईल, याचं डेरिव्हेटिव्ह 2 1 मायनस एक्स बाय पाय ब्रॅकेट रेस टू 2 मायनस 1 म्हणजे 1 झालं, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 ह्याचं डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 मायनस एक्स बाय पाय, ते काय होईल मायनस 1 अपॉन पाय. एक्सचं 1 ना, बरोबर आहे. लक्षात आलं का? म्हणून हे -2 बाय पाय आलं इथं. ठीक आहे, ओके. इंटू
इंटिग्रेशन ऑफ साइन एस एक्स अपॉन एस, ते मायनस कॉस एस एक्स अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ एस एक्स, आधीचा एस नंतरचा एस म्हणजे एस स्क्वेअर. लक्षात आलं? आता हे मायनस झालं, आता प्लस प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस 2 बाय पाय इंटू 1 मायनस एक्स बाय पाय. हे जर एक ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? थांबा, हे आपलं असं मायनस आहे ना, मायनस 2 बाय पाय, ओके, 1 मायनस, हे जर झिरो होईल, बरोबर आहे. 2 बाय पाय आणि एक्स बाय पायचं काय होईल? 1 बाय पाय, बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे इथं काय पाहिजे? 2 बाय पाय स्क्वेअर पाहिजे बरं का, 2 बाय पाय स्क्वेअर पाहिजे बरं का प्राजक्ता, 2 बाय पाय स्क्वेअर पाहिजे इथं, हे इथं 2 बाय पाय स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ कॉस एस एक्स. ते काय होईल? मायनस आधीच आहे कॉसचं साइन, साइन एस एक्स अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ एस एक्स, म्हणजे आधीचं एस स्क्वेअर आणि एस हा झाला एस क्यूब, बरोबर आहे. ओके, आता लिमिट, आता पुढचं 2 बाय पाय स्क्वेअरचं काय? पुन्हा मायनस, डेरिव्हेटिव्ह काय? झिरो, म्हणजे पुढच्या टर्म सगळ्या झिरो, एवढ्याच टर्म येतील मग इथं. ओके, आता पुट कराय, पाय पाय पुट केल्यानंतर काय होईल? 1 मायनस 1 पाय अपॉन पाय म्हणजे झिरो झालं, बरोबर आहे. पुन्हा इथं 1 मायनस पाय अपॉन पाय म्हणजे 1 मायनस 1 झिरो झालं. ओके, आता इथं साइन पाय काय होईल? झिरो. लक्षात आलं का? म्हणजे पहिल्या 3 टर्म सगळ्या झिरो. आता मायनस 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 मध्ये काय होईल? इथं एक्स इक्वल टू झिरो, साइन झिरो झिरो, ओके, हे सुद्धा झिरो, ओके, साइन झिरो झिरो, ही टर्म पण झिरो होईल. आणि इथं फक्त काय होईल? इथं कॉस झिरो काय होईल? 1 होईल, बरोबर. कॉस 01 लक्षात येते का? कॉस 01 हा एक्स झिरो, म्हणजे राहिलं काय? हे मायनस मायनस प्लस, आणि हा पुन्हा मायनस आहे, पुन्हा दुसरा झिरो पुट करताना परत मायनस, म्हणजे तो प्लस होईल. लक्षात येतं काय? पुट करून बघायचं, म्हणजे 2 अपॉन 2 अपॉन पाय, आणि हे कॉस झिरोचा 1 होईल, म्हणजे हा एस स्क्वेअर, बरोबर आहे. हे एवढा आन्सर येईल, आन्सर बरोबर आहे. पुट करून बघायचं, साइन झिरो झिरो, बरोबर आहे, साइन झिरो झिरो, बरोबर. एक्स इक्वल टू पाय पुट केलं की इथं 1 मायनस 1 झिरो, फक्त एवढी ही टर्मच झिरो पुट केल्यावर राहील. लक्षात येतोय? आन्सर हे बरोबर आहे. सात नंबर. आता इथं बघा, हे काय दिले आपल्याला? कोस फायनाइट फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म दिलेला आहे. आपल्याला इनव्हर्स फाइंड आउट करायचं आहे, एफ ऑफ एक्स इनव्हर्स, म्हणजे इनव्हर्सचा फॉर्म्युला यूज करायचा. हा बघा, हा इनव्हर्सचा फॉर्म्युला आहे. दिलेलं काय आहे? फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म एस इक्वल टू 1 2 3 डॅश डॅश डॅश, एस इक्वल टू झिरोला एफ सी ऑफ झिरो काय आहे? 2 बाय पाय, 0 टू एक्स 0 टू 6. ठीक आहे, म्हणजे एल किती आहे तुमचा? एल 6 आहे, एल 6 आहे. हा फॉर्म्युला आहे 2 बाय एल समेशन एस इक्वल टू 1 टू इन्फिनिटी एफ सी ऑफ एस कॉस एस बाय एक्स बाय एल प्लस 1 बाय एल इंटू एफ सी ऑफ झिरो. एफ सी ऑफ झिरो एस इक्वल टू झिरो असताना 2 बाय पाय. लक्षात आलं का? ओके, 2 बाय एल, एल किती आहे? 6 आहे, 2 बाय 6 समेशन एस इक्वल टू 1 टू इन्फिनिटी
एफ सी ऑफ एस दिलेला इथं पुट केला. कॉस एस पाय एक्स बाय एल, एल 6 आहे, 1/6. एफ सी ऑफ 0 किती आहे, 2/पाय दिलाय. बरोबर आहे, तो पुट केला आपण फक्त. संपलं. हे झालं एफ ऑफ एक्स. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आहे 9 नंबर. सेम हे सुद्धा असंच करायचं, फक्त इथं बघा 8 नंबर बघ, 8 नंबर सेम असंच करायचंय. एस इक्वल टू 0 ला π/4 दिलाय, एफ सी ऑफ 0 दिलाय. ठीक आहे, आणि 0 to π दिलंय इंटरवल, म्हणजे एल तुमचा पाय आहे. लक्षात आलं? त्यानुसार 8 नंबरचं तुम्ही करा. ठीक आहे, नऊ नंबर. हे बघा इथं सुद्धा काय विचारलंय, एफ ऑफ एक्स फाइंड आउट करायचंय तुम्हाला. फोरियर साइन ट्रान्सफॉर्म दिलेले आहेत, म्हणजे इनव्हर्स फाइंड आउट करायचं आहे. लक्षात आलं का? इनव्हर्स फाइंड आउट करायचं आहे. एफ सी ऑफ एस दिलाय, फोरियर साइन ट्रान्सफॉर्म, त्याचा इनव्हर्स फॉर्म्युला, इंटरवल 0 to π. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2/π समेशन एस इक्वल टू 1 to इन्फिनिटी एफ एस ऑफ एस साइन एस एक्स. ठीक आहे, एफ एस ऑफ एस दिलंय, साइन ट्रान्सफॉर्म दिलेला आहे तुम्हाला, बरोबर, फायनाईट. तो पुट केला इथं फक्त साइन एस एक्स. 2/π बाहेर आहेच, तो फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला, मला वाटतं तो फॉर्म्युला 2/L आहे. फॉर्म्युल्यामध्ये 2/L आहे इथं. हे इथं जे आहे ना फॉर्म्युला 2/L आहे. एल तुमचं पाय आहे, म्हणून इथं काय आलं, 2/π आलाय. ठीक आहे, ओके. एफ एस ऑफ एस पुट केलं. आता समेशन काय करायचं, रन करायचं. 1 to इन्फिनिटी, 1 to इन्फिनिटी समेशन रन करायचं. जिथं जिथं एस आहे तिथं तिथं 1 पुट करा. बघा 1 मायनस कॉस पाय अपॉन 1 स्क्वेअर अपॉन पाय स्क्वेअर साइन एस. ठीक आहे, पुन्हा एस इक्वल टू 2, 1 मायनस 2 कॉस 2π अपॉन 2 स्क्वेअर पाय स्क्वेअर साइन 2x. ठीक आहे, पुढे 1 मायनस कॉस 3π अपॉन 3 स्क्वेअर पाय स्क्वेअर साइन 3x प्लस डॅश 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 डॅश. ओके. आता दुसरा हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, कॉस n पाय इक्वल टू -1/n. कॉस n पाय इक्वल टू -1/n, म्हणजे अल्टरनेट -1 + 1 -1 + 1 -1 + 1 असं येतं. म्हणजे कॉस पाय काय होईल, -1. कॉस 2π काय होईल, 1 होईल. कॉस 3π होईल -1. कॉस 4π काय होईल, 1. बरोबर. त्यामुळे ह्या टर्म बघा, कॉस 2π म्हणजे 1 राहील, म्हणजे ती मधली टर्म काय होईल, 0 होईल. कॉस पाय काय होईल, -1, म्हणजे 1 - 1 मायनस -1 म्हणजे प्लस, म्हणजे 2 होईल इथं. बरोबर, लक्षात आलं? ठीक आहे, म्हणजे इथं हा 0 होईल. पुढचं 1 मायनस 3π म्हणजे कॉस n पाय इक्वल टू -1/n. बरोबर ना, कॉस n पाय इक्वल टू -1/n. कॉस 3π काय होईल, -1. 1 मायनस -1 म्हणजे प्लस, म्हणजे इथं 2 होईल. इथं सॉरी, इथं 2 होईल. 2 होईल अपॉन 3 स्क्वेअर पाय स्क्वेअर आणि साइन 3x प्लस पुढची टर्म काय होईल, सेम वे पुढं 0 मिळेल आपल्याला. ठीक आहे,
ओके, त्याच्या पुढे काय होईल 5. ओके, हे 3 नंतर इथं 4 ची 0 झाली, पुढं 2/5² π² sin 5x प्लस 0 प्लस डॅश डॅश डॅश. म्हणजे हे जर सिम्प्लिफाय आपण केलं, इथून जर आपण 2/π² प्रत्येक टर्म मध्ये बघा इथं 2/π² 2/π² हे कॉमन काढले प्रत्येक टर्म मधनं, म्हणजे 4/π³ आणि आतमध्ये काय राहील sin x/1² प्लस sin 3x/3² प्लस sin 5x/5² प्लस डॅश डॅश डॅश. ही अशी सिरीज मिळेल. लक्षात आलं? नेक्स्ट आता 11वा प्रॉब्लेम बघू आपण. 9. आता आपण आत्ता काय केलं, आपण हे सोडवलंय तिथं, ठीक आहे. त्यानुसार इथं हे सुद्धा सेम तसंच सोडवायचंय, ते तुम्ही ट्राय करा. नेक्स्ट युजिंग फोरियर साइन इंटिग्रल फॉर्म्युला, मग असे जे फॉर्म्युले दाखवले तसंच. हे गोयल गुप्ताच्या पुस्तकात आहे, पेज नंबर 216. मला वाटतं 11 नंबर हा तिथे सॉल्व्ह केलाय. युजिंग फोरियर कोसाइन इंटिग्रल फॉर्म्युला प्रूव्ह दॅट दिस इंटिग्रेशन, पेज नंबर 222 वरती. मग असे नुसते फॉर्म्युले दिलेत, ते काय प्रूव्ह करायचे नाहीत, त्याच्यावरतून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. हा, हे तर काय फोरियर फायनाईट फोरियर साइन आणि कोसाइन ट्रान्सफॉर्म यूज करून हे हे सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. आता इथून तुम्हाला काय काय मिळालं पाहिजे, हे प्रूव्ह करायचंय. तर इथं एफ ऑफ एक्स काय आहे हे ठरवायचं. एफ ऑफ एक्स कुठून बघायचं, तर राईट साईडला बघा, e⁻⁻ax आहे, तो तुमचा एफ ऑफ एक्स आहे. गेस करायचं तिथे. फोरियर कोसाइन इंटिग्रल फॉर्म्युलाचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा. घेतला. आता एफ ऑफ एक्स घ्यायचा, टेक एफ ऑफ एक्स इज इक्वल टू e⁻⁻ax, तो राईट साईडचा. ओके, तो झाला एफ ऑफ एक्स तुमचा. एफ ऑफ एक्स इथं पुट करा, e⁻⁻ax 2/π 0 टू इन्फिनिटी. एसचं लिमिट आणि टीचं लिमिट हे 0 टू इन्फिनिटीज आहेत. मग याच्यातून कॉस एस एक्स घेतला इथं, कॉस एस एक्स डी एक्स 0 टू इन्फिनिटी. एफ ऑफ टी काय आहे, e⁻⁻at कॉस एस टी डी टी. बरोबर आहे. आता हा फॉर्म्युला आपण बऱ्याच वेळा यूज केलाय. तो फॉर्म्युला लक्षात आहे का, रिमेंबर म्हणून दिलेत बघा ते फॉर्म्युले, किंवा हे तुम्ही सॉल्व्ह पण करता येते, सॉल्व्ह ही करता येऊ शकतो बाय पार्टने, LIATE. तर तो फॉर्म्युला एकतर लक्षात ठेवा, इथं साईडला लिहायचा, आणि तो इथं यूज केला बघा डायरेक्टली. लिमिट 0 टू इन्फिनिटी, e⁻∞ 0, बरोबर आहे. e⁻∞, e⁻at आहे ना, टी इन्फिनिटी पुट केला की e⁻∞. e⁻∞ म्हणजेच 1/e⁻∞. 1/∞ काय होतं, 0. हे कुठं टेंड होतं, 0 कडे टेंड होतं, म्हणून हे लिमिट काय झालं, 0 झालं. लक्षात आलं. पुन्हा e⁻0 1 1/a² प्लस a² आणि cos 0 1 म्हणजे -a sin 0 0. बरोबर आहे. ही दुसरी टर्म जी आहे एस साइन एस टी, तिथं 0 पुट केला की टीच्या जागी sin 0 0 म्हणजे -a राहिला फक्त. लक्षात आलं का. म्हणजे इथं राहिलं काय, इंटिग्रेशन a/a² प्लस a² cos sx ds. ठीक आहे. आता रिअरेंज करा. रिअरेंज केलं, 2/π आणि a,
राईट साईडचा लेफ्ट साईडला घेतला किंवा मल्टिप्लाय केलं, पाय अपॉन 2a ने मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडला, म्हणजे काय होईल, कॉस एस एक्स इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर dx इज इक्वल टू 2 पाय बाय 2 पाय ई रेस टू मायनस ए एक्स. ठीक आहे. इथं एस आहे बरं का, हा एक्स आहे की नाही, इथं इथं एक्स आहे, इथं एस आहे, एस आहे. आणि नंतर आपल्याला जर प्रॉब्लेम मध्ये जसं पाहिजे तसं मग रिप्लेस केलंय, एसच्या जागी लॅमडा. मग इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी कॉस लॅमडा एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस लॅमडा स्क्वेअर डी लॅमडा इक्वल टू 2 बाय पाय बाय 2 पाय ई रेस टू मायनस ए एक्स, ए इज ग्रेटर दॅन 0. हेन्स द प्रूफ. प्राजक्ता लक्षात आलं का? हो सर. ठीक आहे. मग आपला सेकंड युनिट जो आहे इंटिग्रल ट्रान्सफॉर्म मधला तो संपलेला आहे.